नमस्कार मंडळी. चला तर आज की नाही आणखीन एक छान असा पदार्थ तुमच्याबरोबर शेअर करते कोकणातला. तर नारळी पौर्णिमा जवळ आली की नाही का आमच्या इथे असं असतं की नारळ लढवायचा कार्यक्रम म्हणजे 20 ते 25 दिवस अगोदरपासून की नाही नारळ लढवायचा असतं. कार्यक्रम सुरू असतो आणि हा खेळ म्हटला तरी काही हरकत नाही कारण खूप खूप जास्त एन्जॉय करून हे सगळं केलं जातं. तर जेवढे पण नारळ फुटतात की नाही ते घरी घेऊन यायचे आणि मग अ, त्या एवढ्या सगळ्या नारळांचं काय करायचं? तर मग ही नारळाची कापं बनवली जातात किंवा मग ते खोबरं स्वयंपाकासाठी सुद्धा वापरलं जातं. पण ह्या नारळांना की नाही फुटलेल्या नारळांना ना कुठेतरी एक छोटासा चीर वगैरे असतो. तर तुम्हाला दाखवते मी 1 मिनिट. हे बघ. असा ना छोटासा चीर वगैरे गेलेला असतो आणि मग त्याच्यामुळे काय होतं, की हे जे नारळ असतात ते असेच जर ठेवून दिले, तर ते अजिबात टिकत नाहीत. अगदी 2-4 दिवसानंतर त्यांचं खोबरं जे असतं की नाही ते सगळं खराब होऊन जातं. तर त्याच्यामुळे ते नारळ सगळे कोवून ठेवायचे एकतर. काही जण ह्याचं जे खोबरं असतं ना, ते व्यवस्थित असं भाजून वगैरे हवाबंद डब्यामध्ये ठेवून स्वयंपाकासाठी सुद्धा वापरतात आणि विशेषतः सगळ्यांच्या घरी की नाही नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने ही जी नारळाची गोड कापं आहेत की नाही, ती जवळ-जवळ कोकणातल्या सगळ्यांच्याच घरी बनवली जातात अगदी कमी अधिक प्रमाणात. तर माझ्याकडे सुद्धा आज बरेचसे नारळ होते. लढवलेले जे असतात फुटलेले नारळ होते ते आणि मग म्हटलं आता एवढ्या नारळांचं करायचं काय? तर खोबरं भाजून वगैरे ठेवण्यापेक्षा की नाही मी त्यांची कापं करून टाकली. तर 2 पद्धतीची मी कापं बनवलेली आहेत. साखरेची सुद्धा बनवतात आणि गुळाची सुद्धा बनवतात. तर सगळ्यात पहिल्यांदा ना इथे खोबरं किसून घेतलं आणि त्याच्यानंतर गूळ सुद्धा छान बारीक असं कापून घेतलेलं आहे. आणि चला मी आता तुम्हाला दाखवते ही कापं कशी बनवतात. तर ह्या वाटीने की नाही मी खोबरं जे आहे ते मोजून घेतलंय. ह्याच्यात सुद्धा 2 वाट्या खोबरं घेतलेलं आहे आणि उरलेलं जे खोबरं होतं ते सगळं पुन्हा मी ह्याच्यात टाकलं. गुळाची जी कापं आहेत ती मी जास्त बनवलेली आहेत कारण साखरेची जास्त आमच्या घरामध्ये कोणाला आवडत नाही. गुळाचीच कापं आवडतात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी जास्त खोबरं टाकलंय आणि एक साधारण 3.5 वाट्या वगैरे एवढं झालेलं होतं खोबरं. त्याच्यामुळे गूळ सुद्धा एक 1.5 वाटी किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त असं गूळ मी वापरलेला आहे. त्याच्यानंतर सगळं एकत्र करून त्याच्यामध्ये थोडंसं 2 चमचे तूप टाकलेलं आहे आणि ते मंद आचेवरती शिजत ठेवायचं आणि ही जी कापं बनवतात की नाही, ती अगदी मंद आचेवरतीच बनवली जातात. बराच वेळ लागतो ह्याला आणि ह्याचा गुळाचा पाक वगैरे बनवून असं काही कापं बनवत नाहीत ही. तर म्हणजे आमच्या इथे तरी अशीच बनवतात जसं मी आता बनवते तशी. तर ह्याच्यामध्ये तूप टाकून घेतलेलं आहे आणि सगळं जे आहे ते एकसारखं करून घेते. खूप जास्त वेळ ना ते परतवून असं एकजीव करावं लागतं आणि मग होत आलं की नाही का सगळं जे गूळ आणि खोबरं आहे त्याचं सगळं मिश्रण एकसारखं होतं, घट्ट होतं आणि असं अ, गोळा कसा बनतो तसं जवळ येतं एकसारखं आणि मग असं झालं का मग आपली गुळाची कापडी आहेत म्हणजे ते थापण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे. म्हणजे पोळपाटवर किंवा एखाद्या पाटावरती वगैरे ते थापून घेतात. तर एका साईडला मी साखरेची सुद्धा कापं बनवत आहे. इथे की नाही फक्त 2 वाट्या खोबरं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी कमी साखर टाकलेली आहे. वेलचीची पूड टाकून घ्यायची आणि एवढंच मी कापं बनवताना मी एवढंच टाकते. म्हणजे गूळ, खोबरं आणि तूप आणि वेलचीची पूड एवढंच वापरते. काही-काही जण ह्याच्यामध्ये रवा सुद्धा वापरतात. काही-काही जण दूध टाकून सुद्धा बनवतात कापं. पण मला असं वाटतं की दूध टाकलं की नाही का ते थोडीशी खवट होतात. एक 5-6 दिवसानंतर ती खवट होऊन जातात. त्याच्यापेक्षा ही नुसती अशीच बनवली, गुळामध्येच बनवली किंवा साखरेमध्येच बनवली की नाही, तर ती खूप जास्त वेळ टिकतात सुद्धा आणि त्यांना काही फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची गरज लागत नाही. आपण अशीच ठेवली तरी खूप छान अगदी टिकतात आणि त्यांना कसलाही वास वगैरे येत नाही. तर त्याच्यामुळे मी रवा टाकत नाही. आणि हे रवा वगैरे टाकलं की नाही का मग उपवासाच्या दिवशी वगैरे आपण ती खाऊ शकत नाही. त्याच्यामुळे ही अशीच आणि खरं सांगायचं तर ही मला कापड अशीच आवडतात अगदी फक्त एवढंच साहित्य टाकून खूप म्हणजे खूप छान लागतात. तर एका साईडला की नाही ही साखरेचं ची कापं सुद्धा बनवायला ठेवली होती.
आणि आता असं दिसतंय सफेद शुभ्र एकदम. पण ती माहित नाही मला का ती, पण मी जेव्हा पण साखरेची कापं बनवते की नाही, थोडा थोडा वेळ गेल्यानंतर ती परतवून परतवून नंतर मग त्यांचा कलर जो आहे की नाही तो सफेदचा थोडासा डार्क कलर होतो. पण पुन्हा सुकली की नाही ती का मग फरक दोघांमधला जाणवतो असं. तर इथे की नाही गुळाची जी कापं आहेत की नाही ते मिश्रण आपलं थोडंसं घट्ट होत आलेलं आहे. तिथपर्यंत मी पोळपाटला तूप लावून घेते आणि पोळपाट वरतीच मी ते थापून घेणार आहे. हे बघा असं ना जवळ एकदम एकसारखं असं जवळ 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 असं येतं आणि मग ते घट्ट झालं की नाही तर आपल्याला जाणवतं की ते घट्ट झालेलं आहे आणि त्याच्या आता वड्या पाडू शकतो आपण असं. हे सगळं जे मिश्रण आहे ते पोळपाटवरती काढून घेतलेलं आहे. आणि हे जे मिश्रण असतं की नाही हे गरम असतानाच थापावं लागतं, नाहीतर मग नंतर थोडंसं जरी गार झालं का मग ते थापलं जात नाही व्यवस्थित. आणि त्याच्यामुळे मग ते गरम असतानाच थोडासा चटका सुद्धा लागतो, पण तरीही ते गरम गरमच करावं लागतं असं असतं. आणि माझ्या हाताला सुद्धा चटके लागत होते तरीही ते थापून काढलं मी आणि तुम्हाला दाखवते. हे बघा लाल भडक हात. तर असं आहे. आणि हे आणि आणखी थोडंसं त्याच्यातलं मिश्रण राहिलं ते एका छोट्याशा प्लेटमध्ये मी थापून घेतलेलं आहे. हे बघा. आता आता साखरेची, तर हे मिश्रण जे आहे ते सुद्धा घट्ट होत आलेलं आहे. थोडा वेळ म्हणजे थोडा म्हणजे बराच वेळ मी जवळजवळ 15-20 मिनिटं आणखीन ते भाजल्यानंतर की नाही मिश्रण परतवून परतवून भाजल्यानंतर फायनली त्याचा तर असं घट्ट गोळा होईल असं ते मिश्रण झालेलं होतं. आणि मग ते सुद्धा एका ताटाला उलट्या साईडने की नाही तूप लावलं आणि त्याच्यावरती ते सगळं मिश्रण आहे. आणि आता ह्याचा कलर एकसारखाच दिसतोय, पण ते सुकल्यानंतर थोडीशी सफेद होतात ती साखरेची. पण ते मला माहित नाही, मी सुरुवातीला जेव्हा बनवायला घेते की नाही तेव्हा सफेदच असतात आणि नंतर मग ते अशी काय ती पिवळी होतात काय कळत नाही. पण सुकल्यानंतर पुन्हा त्यांचा जो रंग आहे की नाही तो थोडासा फिक्कट होऊन जातो. त्याच्यामुळे ओळखता येतात साखरेची आणि गुळाची. आणि हाताला खूप जास्त चटके लागायला लागल्यामुळे मी लाटणीचा वापर केलेला आहे आणि लाटणीने की नाही ते छान असं पसरवून घेतलं. पण सुरुवातीपासून लाटणी वापरून आपण गोल अगदी त्याचं असं थापू शकत नाही. पहिल्यांदा हाताला चटके द्यावेच लागणार आणि त्याच्यानंतर मग ते सुकायला ठेवले. आता ही एक 1.5-2 तास झाल्यानंतर की नाही थोडेसे सुकत आल्यानंतर मी त्याचे वड्या पाडून घेतलेल्या आहेत. आणि पूर्ण सुकलेले नाहीत, त्याला वेळ लागतो सुकायला. पण त्या वड्या नंतर मग पडणार नाहीत की नाही म्हणून त्या आधीच कापून ठेवलेल्या आहेत. ही आपली साखरेची कापं आहेत, पण ते दिसतायत गुळासारखीच. आणि ही गुळाची. हे सुकल्यानंतर बघा थोडासा कलर त्यांचा चेंज झाला. फायनली आपली कापं जी आहेत ती तयार झालेली आहेत, साखरेची आणि गुळाची नारळाची कापं. तर कोकणातला हा अतिशय फेमस पदार्थ आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही अतिशय आवडेल. आजची रेसिपी, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.